पुणेकरांचे रक्त पिऊन मोठं होणाऱ्या अजय तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलंय। पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हरला डांबून ठेवणं आणि धमकी देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरेंद्र आणि विशाल अग्रवालवर आहे। दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। रक्त नमुने फेरफार प्रकरणात अनेक गोष्टींचा उलगडा होणं बाकी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांची विभागीय चौकशी होणार आहे। प्राथमिक चौकशीनंतर या तिघांनाही निलंबित करण्यात आलेलं आहे। आता त्यांच्यावर बडतर्फीची टांगती तलवार असणार आहे। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत। बालहक्क न्यायमंडळाकडून पुणे पोलिसांनी या चौकशी संदर्भात परवानगी मिळवलेली आहे। आज 2 तास त्याची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत। पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवालचं अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। महाबळेश्वर कनेक्शन उघड झालंय। महाबळेश्वरमधील एमपीजी क्लब हे हॉटेल विशाल अग्रवालच्या मालकीचं असल्याचं समोर आलंय। या हॉटेलमध्ये अनधिकृत बार चालवला जात होता। पोलिसांनी हा बार सील केलाय, त्याचा परवानाही निलंबित करण्यात आलाय। मुंबईतल्या ताडदेव भागातील डायना ब्रिज जवळच्या प्लास्टिक गोदामाला आग लागली। तातडीनं अग्निशमन दलाच्या 10हून जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट इथे 15 वर्षीय बालकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झालाय। रेहान मेहनुद्दीन चौधरी असं मृत बालकाचं नाव आहे। आईसोबत स्विमिंग शिकायला गेला असताना ही घटना घडली आहे। या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते।